तर मी आज व्लॉग बनवतो आहे. व्लॉग्स मी आधी पण बनवलेले जे की गोव्याचे होते, पण मी ते सगळे यूट्यूबवरती अपलोड नाही केले. 1-2 केले होते पण नंतर काढून टाकले कारण ते खूप जुने झाले. आईसोबत चाललो आहे आशापुराला, जे की आमच्या इकडेच एक मंदिर आहे. तर माझ्या घरापासून 17 किलोमीटरवरती आहे. तर तिकडे चाललो आहे आईला घेऊन. नॉर्मली लोक गर्लफ्रेंडला घेऊन जातात, मैत्रिणींना घेऊन जातात, मित्रांसोबत जातात. मी आईला घेऊन चाललो आहे. येतो का आई? आहे चल. खूप अशा परिश्रमानंतर आम्ही पोचलेलो आहोत. असं वाटलं मोटो ब्लॉगिंग करत होतो मी 17 किलोमीटर ड्राईव्ह करून. तुला काय बोलायचं आहे? आजोबा असतील आमच्या. जमली का? तर इकडे हा असा दरवाजा आहे मंदिराचा, जिकडे वाकून जायचं आणि सरळ उभं राहून तुम्ही चालू पण नाही शकत. हो तिकडूनच आहे. म्हणजे सरळ उभे राहून तुम्ही नमस्कार नाही करू शकत, तुम्हाला वाकून बसूनच जावं लागेल याच्यामधून. आणि बघा कितकोशी जागा आहे. ओके, सो आता बाहेर आलेलो आहेत आम्ही आणि पूर्णपणे मंदिर हे या केव्हमध्ये, इथून बाहेर निघालो मी आता. सो पूर्ण मंदिर या दगडांच्या मध्ये आहे. हा रस्ता आहे, हा इथून आम्ही असे आलो आणि मग हे मंदिर आहे. ते हे मंदिर आहे इथे, ते जे दिसतंय ना ते शिव मंदिर आहे. का तू मारू नको. हा पॅन्ट पकडायला लागलाय माझी. अरे पॅन्ट का पकडतो? ए जा. इकडे काहीतरी, इकडे काय आहे? काय आहे? देवाचं आहे की फक्त असं वरती जाऊन बघण्यासाठी आहे? तर आता इकडे पण एक असं काय माहिती जागा आहे, दगड आहे. तर तो चढून वरती आपण बघूया इथे काय. मला असं वाटतं इकडून चारी बाजूचं दिसेल, तिन्ही बाजूचं, चारी बाजूचं समुद्र दिसेल. ओके भाई साहब, खतरनाक. ओटी नाही आहे म्हणून पाणी पूर्ण भरलेलं नाही तर भाई. हे मंदिर आहे, हे ते शंकराचं मंदिर. हा तो रस्ता जिथून आम्ही आलो. तर आधी मला आईने सांगितलं की आधी जेव्हा ते आले होते ना तेव्हा हे पण नव्हतं, मग पाण्यातून यावं लागायचं. हे आता बांधलेलं आहे आणि आई इकडे आहे. तर आता आम्ही चाललो जे शिव मंदिर बघितलेलं, जे तुम्हाला दाखवलं ना मी मगाशी, तिथे त्या शिव मंदिराजवळ हे आहे ते मंदिर जिथे आम्ही जाऊन आलो. आणि आता आम्ही इथे जाणार आहोत. तर इथे जाण्यासाठी इथून असं गोल फिरून असं जावं लागेल. सो दोन्ही देऊळ फिरून झालेली आहेत आम्ही. तिथे आशापुराला गेलो आणि नंतर आता हे स्वयंभू शिव मंदिर आहे एडवनचं. तर आता ह्याच्यानंतर डायरेक्ट घरी जायचं, गपचूप जेवायचं आणि झोपायचं. हो चल का. फायनली घरी पोचलो आणि आता काहीतरी खातो, जेवतो, मस्त झोपतो. बाय.